पंचांच्या आपण प्रतीक्षेत आहोत. प्रत्येकाला उत्कंठ आहे की गोट्या अंपायर दिवसभर आज डान्स करताना पाहायला मिळतील, परंतु कदाचित पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी रिटायरमेंटच घेतली कदाचित. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खेळाडू दाखल झाल्यात. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी यांच्या माध्यमातून रायरेश्वर चषक 2025 आपण पाहत आहोत. खरं तर अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळतात, परंतु गड किल्ल्यांच्या नावाने आणि देवाच्या नावाने येणारी स्पर्धा जी आज आपण पाहत आहोत, या स्पर्धेच्या माध्यमातून एक दर्जेदार आणि दैदिप्यमान असं आयोजन. आणि आज प्रामुख्याने बाब पाहणं सर्वाधिक मोठी आहे. आज गोट्या अंपायरला बोलवण्यात आलंय, त्याच वेळेला ओम साई MTC लाईव्ह थेट प्रेक्षेपण करत असताना पाहायला मिळते. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून एक भलं मोठं असं क्रीडांगण सुसज्जित करण्यात आलंय. चला, दोन्ही संघ पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे, कोपऱ्यापासून हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची विनंती की आपला 12वा खेळाडू कृपया पाठवा. फिल्डिंग करणारा संघ आपला अतिरिक्त खेळाडू आलेला नाही आहे. निलेश दळवी आला गोलंदाजी मार्क वरती. सामन्याला सुरुवात होते. स्पर्धा लाईव्ह आहे, महत्वाची गोष्ट. आणि तदनंतर वैयक्तिक पारितोषिके भरघोस आहेत. प्रत्येकाची नावं आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल निलेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू पडेल. पहिल्या बॉलवरती आक्रमण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. झेल इथे होऊ शकलेला नाही आहे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला स्ट्रोक अटेम्प्ट करण्यात आला. खरं तर संकेत सर, आपण पाहिलं ना तर महाराष्ट्रामध्ये खुर्चीसाठी सर्वाधिक जास्त मारामारी आहे. राजकारणामध्ये पुढच्या तासाला कोण मुख्यमंत्री होईल किंवा उपमुख्यमंत्री हे कोणाला ठाऊक नाही. आयोजकांनी 12व्या खेळाडूसाठी खुर्ची दिली आहे, ती त्यांना नको आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निलेश. उजव्या अशीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर राहिले. रन्स कंप्लीट होईल. एकेरी कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील इथून पूर्ण करण्यात आली. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. यस सर. सर, मी जास्त खंडा तालुक्यामध्ये लोणार आणि फलटणमध्ये कॉमेंट्री करतो आणि तिथे ओपनचा लॉट असतो, कंपल्सरी ओपन. सर, तिथे रोहन करात जो आता गतवर्षी आपण पाहतो फिरकीचा जादूगार आहे, कृष्णा सर, मोठे मोठे जे क्रिकेट खेळाडू ते अतिरिक्त खेळाडू म्हणून थांबतात. म्हणजे त्यांना ती लाज वाटत नाही आणि खरं तर ते खूप महत्त्वाचं असतं सर. होय, नाही, प्रत्येक खेळाडू हा 12वा खेळाडू मधूनच पुढे आलाय. हाफ ट्रॅकर इनसाइडला भेटला. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. लागला. आजही एक क्लिप माझ्याकडे त्याची आहे. त्यांनी एक टिपलेला झेल त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरती माझ्या आवाजामध्ये आहे, जी घाटकोपरमध्ये पाहायला मिळाली होती. तेव्हा युवा होता तो, 12वा म्हणून राहायचा. तिथून त्याला संधी मिळाली. आज सुपरस्टार आहे. केतन वामन म्हात्रे रतनबुवा स्मृती चषकामध्ये अनेक वर्ष 12वा खेळाडू म्हणून होता. आज तो बादशाह, टेनिस क्रिकेटचा बादशाह बनलाय. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल कट केला होता. क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला. रन्स मिळतील त्या 2. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 12वा खेळाडू असणं ही बाब सर्वाधिक महत्वाची आणि मोलाची आहे. सचिन तेंडुलकरला आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालाय. विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना पाहायला मिळालाय.
स्कोर कार्ड वरती आल्यात तर 2 संघाची धावसंख्या 9 विदाउट लॉस. विजय आणि विकास बॅटिंग करतात. विकासने विकासच केला या मॅच मध्ये. रन्स आल्यात त्याच्या बॅटमधून 8. 3 बॉल मध्ये हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यशीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन येत असताना इथे पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं निलेश. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर रूम दिलाय. कट केलाय आणि गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने स्क्वेअर कट करत असताना चेडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. विकासच्या बॅटमधून आणखीन चौकार. त्याचबरोबर लालमती हॉटेलचे प्रोप्रायटर सुभाजी धोंडे आलेले आहेत. सर जयजी भोसले सर, आमच्या टीमची खूप इच्छा होती तुम्ही ते समालोचनाला यावे, कारण पहा मुखी अमृताची वाणी देहाच्या कारणी आणि ते स्वप्न आमचं पूर्ण झाले, कारण तुमचं समालोचन आम्ही बऱ्याच ऐकले आणि खूप गोड आवाज तुमचा आहे. तुम्ही इथे आलात आणि खरंच या स्पर्धेची शोभा वाढवली सर. खरं तर या स्पर्धेचा एक मोठ्या स्पर्धेचा एक छोटासा घटक मी बनवू शकलो हे माझं भाग्य आहे. चौकार आला. संघाची धावसंख्या 14. 14 ऑन दी बोर्ड आहे. निलेशने सपाटून मार खाल्लाय. उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक डिटर्जंटचा वापरच केलेला नाहीये. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. विकेटच्या बॅटमधून आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. बॉल केवळ फेस केलेत. पहा अटॅकिंग इंटेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जणू काय मैदानावरती येत असताना विकासने वज्र निर्धार केलाय. मारायचं किंवा मारायचं याच रीतीची वृत्ती त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लढायचं, नडायचं आणि घडायचं आणि मगच जिंकायचं याच आविर्भावामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. 5 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय जी 18 बनली आहे. एक एक्स्ट्रा आली, त्यामध्ये एक विजयच्या बॅटमधून एक सिंगल पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्डवरती रन्स आपण पाहतोय सध्या तकडीला 18. 18 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये धू धुतलंय गोलंदाज निलेशला. रन्स आल्या त्या एकंदरीत 18. 18 ऑन दी बोर्ड. सागर गोलंदाजी मार्क वरती 18 बनला त्याने. 18 नंबरची जर्सी वाला गोलंदाज जिथे चेंडू वळण घेतलंय थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर या मॅच मध्ये एक बाब नोटीस करण्यासारखी आहे. 18 नंबर आणि 17 नंबरची जर्सी जास्तीची परिधान केलेले खेळाडू पाहायला मिळतात. अब्राझियम बेनिझियम डिव्हिलियर्स अर्थात एबी डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर 17 हा पाहायला मिळतो. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आहे आणि 18 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्क वरती. सागरचा हा बॉल यावेळेला खेचून मारला. क्षेत्ररक्षक आले चेडूच्या खाली. एक अविश्वसनीय झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. स्कोरकार्डवरती धावा त्या 18. पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. मला वाटतं श्री काळ भैरवनाथ वडतुंबीच्या आज गावामध्ये किंवा या संघामध्ये IPL चालू असताना वेगवेगळ्या टीव्ही आणि लांब लांब बसावा लागत असे. कारण पाक कोणी विराट कोहलीचा फॅन आहे, कोणी एबी डिव्हिलियर्सचा चाहता आहे किंवा कोण कोणाचा तर कोण कोणाचा. कारण IPL मध्ये अनेकांची RCB का मुंबई का चेन्नई यासाठी नेहमी भांडणं होतात. मैदानाच्या आतमध्ये आपण टेनिस क्रिकेटची चाहते आहोत आणि आज टेनिस क्रिकेटचा हा सामना आपण पाहतोय. नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विजयला इथे बाद करण्यामध्ये यश आलं. सागरला खोला टाकलेला बॉल हा जिथे हा फॉर्म ड्राईव्ह केला होता डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आला. सिंगल कंप्लीट होती आहे. दुहेरीचा प्रयत्न चिकी सिंगल
क्या बात आहे, काय धावले दोन्ही फलंदाज. अगदी मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबईच्या मुख्य स्थानी कोपर खेळण्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 1:46 चोरी झाली आहे. तीही धावांची एक होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 20 बनल्यात. 20 ऑन दी बोर्ड. आकाश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. चेंडूची वाट पाहिली. चिकी सिंगल अर्जित करण्यात आली आहे. विकास काय धावलाय तो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. या षटकामध्ये सागरने थांबवलंय. प्रतिस्पर्ध्याला नांगी टाकण्यास भाग पाडले. पहिल्या षटकामध्ये जणू काय धावांचा सेल होता. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्यात. गतिरोधक टाकलेत जणू. अशा स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं षटक इथे पाहायला मिळत आहे सागरच्या माध्यमातून. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॅटची आउटसाइड एज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल का भाग. चेंडू बाजी मारतोय की काय. होय, चेंडूने बाजी नाही मारली आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूला थांबवलंय. रन्स मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा इथून कंप्लीट होत असताना 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. तिहेरीच्या मदतीने चेक करण्यात येईल. चला, पंचांनी सांगितलंय बाउंड्री लाईन वरती बॉल ओलांडली आहे की नाही सीमारेषा हे चेक करावं. चौकार आहे. बॉल अडवला क्षेत्ररक्षकाने. उचलताना आपण बाहेरून उचललाय आणि तुमच्या अतिरिक्त खेळाडूंनीही चांगलं पाहिलंय. हा चौकार आहे. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चौकार आला आकाशच्या बॅटमधून. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. संधी निर्माण. झेल निसटलाय. जीवदान वारंवार इथे दिली जात आहेत. क्रिकेटमध्ये जीवदान फार हानिकारक राहिलेत. त्याला अपवाद रोहित शर्मा राहिला. त्याला अपवाद ग्लेन मॅक्सवेल राहिला. त्याला अपवाद सातत्याने आपण पाहिलं तर मार्टिन गुप्टिल सारखा खेळाडू राहिला. ग्राहम गुड्स राहिला. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक संपले. स्कोर कार्डवरती धावा त्या 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना टिटेगर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय श्री काळभैरवनाथ वडतुंबी टीमने घेतलाय आणि 25 बनलेल्या पाहायला मिळाला. 25 ऑन दी बोर्ड. टिटेगर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. चांगला ड्रेस कोडचा आहे त्यांचा. रेड जर्सी मध्ये आपण या प्रत्येक खेळाडूला पाहिलंय. नंबर्ससाठी ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नंबर्स आले ना, महत्वाची बाब ही राहिली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1 ते 12 नंबर दिले जायचे. कॅप्टनला राखीव क्रमांक 1 असायचा. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. काही करा. इथून पुढे खूप सारे मॅचेस बाकी आहेत. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा सागर इथे इन्व्हाइट करण्यात आलाय. याआधी सागरला याचं आपण पाहिलं होतं. सागर नवगणे गोलंदाजी मार्कवरती आला. मला वाटतं जर्सी नंबर 17 आणि 18 म्हणावा लागेल, कारण नावही सेम, सरनेमही सेम. स्कोर कार्डवरती रन्स आपण पाहतोय त्या 26 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल सागर. उजव्या यष्टीचा बाहेरचा बॉल ऑन साइडला. दे घुमाके. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलंय. रन्स इथे मिळतील. धावा कंप्लीट होत आहेत. एकंदरीत 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. तिहेरीच्या मदतीने चौथ्याचा प्रयत्न. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. धावा कंप्लीट झाल्या होत्या. 3 चुकी झाली. चौथी देखील कंप्लीट झाले. दुपारचं सत्र आहे. तप्त ऊन आहे. क्षेत्र फलंदाज काय धावतायत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 4 धावसंख्येच्या मदतीने 30 बनल्यात.
पुढचा बॉल यावेळेला वॅकन्सी एरिया, रन्स मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशच्या बॅटमधून आला हा चौकार. गीत, परंतु क्रिकेटसाठी सर्वाधिक जास्त आपण प्रसिद्ध होत असताना पाहायला मिळालं. 34ला 1, 34 ऑन दी बोर्ड. छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. बॅटिंग करतोय आकाश, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. छोट्या चणीचे जे खेळाडू असतात ना, ते नेहमी चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. मग त्यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर पासून केदार जाधव पासून हल्लीचा टेनिसमध्ये आपण सातत्याने चांगले पाहिले. परंतु यावेळेला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स कडक चौकार. ती जावा धावसंख्येचा वेग आता मात्र वाढत चाललाय. मागील 3 बॉलवरती 3 चौकार आल्यात. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, आतमध्ये आला, पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. एक स्नॉटर होता बॅटरसाठी, बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला. उसळी चांगली, वेग चांगला, टप्पा चांगला, सर्व गुण संपन्न असा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. पहिल्या बॉलवरती जिथे मात्र अवांतर धाव आली आणि तदनंतर 3 बॉल 3 चौकार. सागर खोलातला चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. चांगली विकेट मिळत असताना पाहायला मिळते. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये हा झेल टिपण्यात आला. खरं तर आकाश जसा बॅटला बॉल लागला पंचांकडे, त्याने स्वतःहून हात वरती केलं होतं की यस मी कॉट बिहाइंड झालोय. ही खेळाडू वृत्ती हल्लीचे खेळाडू फार कमी दाखवत असताना पाहायला मिळतात. एक काळ होता की ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सर्वाधिक खडूस मानले जायचे, परंतु ॲडम गिलक्रिस्टलाही आपण अनेक वेळेला पाहिलंय की जसा बॉल बॅटला लागला तो पंचांच्या निर्णयाकडे पाहती नसायचा. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, सागर स्कोरकार्डवरती रन्स आहेत त्या 29. समोरच्या दिशेने केलेला हा स्ट्रोक 38 बनल्यात. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली, क्षेत्ररक्षण खराब, नशिबाची साथ, रन्स आल्या 4, आला चौकार. या ठिकाणी दोंडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगारांचे नेते बाजीरावदादा धोंडे यांचं शुभगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस उडूयात. नवयुग करंदी आणि दोंडेवाडी अ टीम या दोन्ही संघाला विनंती आपण टॉस का बॉसमध्ये या. इनिंग ब्रेक नंतर आपण त्या ठिकाणी सामना खेळणार आहोत. सेकंड फेरीतला सामना एकीकडे आहे नवयुग करंदी टीम आणि त्यांच्या विरुद्ध GCC दोंडेवाडी अ, आणि तदनंतर ह्या मॅचेस नंतर आपण शेवटचा पहिल्या फेरीचा सामना खेळूयात धारांबे विरुद्ध महाकोशी. येस, जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. खरं तर अगदी सख्खे शेजारी म्हणून ज्या 2 गावांना आपण पाहतो ना, ते मैदानाच्या आतमध्ये वडतुंबी आणि तिटेघर सख्खे शेजारी आहेत आणि एकत्रित सराव देखील करतात. पाहणं अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्याला कमकुवत आणि ताकदवान दुवे चांगले ठाऊक असतात ना, त्यावेळेला अगदी आपण पाहिलं ना त्या दर्जाची मैदानाच्या आतमध्ये फाईट ही पाहायला मिळत असते. 42 बनल्यात. यावेळेला लोड फुलटत होता, ऑन साइडला पिक केला, पाठवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 6, आलाय षटकार. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका.
काय बॅटिंग करतोय विकास, षटकार आला त्याच्या बॅटमधून. चांगली दर्जेदार इनिंग. संघाची धावसंख्या 48, 48 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. का जरूर सांगतोय की रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकल्यात. अर्धशतक कंप्लीट झालाय. 54 धावा फलकावरती आहेत. याही वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक आकाश त्याने झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. वरती हल्ले चढवले होते परंतु त्याने प्रत्युत्तर चांगलं दिलं. विकासने चांगली इनिंग साकारली. तो बाद झाला. काहीतरी शुभ घडत असताना अशुभ हा त्याचा नेहमी पाठलाग करतो. खरं तर शुभ घडत होतं, रन्स येत होत्या संघासाठी आणि विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल अजित कमी गतीने थेट यष्टांचा वेध. यू मिस, आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद. विशाल आले आणि विशाल गेले देखील. केवळ हजेरी लावण्याचं कामकाज त्यांनी केलं. 54 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर दिगंबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. 54ला 4 बाद झालेली पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना श्री काय भरवणार वडतुंबी. पुढचा बॉल खोलात टाकलाय. कव्हर्सला केले. क्षेत्ररक्षक आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण रायरेश्वर चषकाच्या माध्यमातून आयोजकांचे विशेष आभारी असायला हवं. मिस्टेक. त्याचबरोबर साई मित्रमंडळ घनसोली आणि कुसुंबी गावचे सुपुत्र योगेजी चिकणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि आमच्या चिखलगावचा अजून एक गोड आवाज दत्ता दोंडे सर यांचं देखील शुभ आगमन. दत्ता सर आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल पुढे सरसावले. खोलातला चेंडू होता. ऑन साईडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. ऑन ड्राईव्ह करण्यात आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात येतं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे कदाचित तिसरी कंप्लीट होईल का नाही. फलंदाज होईल बाद. धावा आल्यात त्या. एकंदरीत 2 स्कोर कार्डवरती रन्स आहेत. त्या तब्बल 57 धावा फलकावरती आहेत. 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस जीसीसी धोंडेवाडी अ विरुद्ध करंदी टीम. आणि या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी सन्माननीय बाजीराव दादा धोंडे योगीजी चिकणे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो दोन्ही या टॉस का बॉक्समध्ये. दत्ता सर आपण कॉमेंट्री बॉक्सात आभा घ्या. अजय सर आपण आता भोजन करून या. खरं तर नेक्स्ट मॅच खूप चांगली होईल कारण या चषकामध्ये मागच्या वर्षी करंदी टीमला जीसीसी धोंडेवाडी टीमने परास्त केलं होतं परंतु त्यांनी धारांबे चषकामध्ये बदला घेतला. आता अगदी 1-1 दोन्ही टीम जिंकलेल्या आहेत मॅचेस. त्यामुळे इथे आता वरचढ कोण ठरणार त्यासाठी मॅच. माथाडी कामगारांचे नेते सन्माननीय बाजीराव दाजी धोंडे त्याचबरोबर योगेजी चिकणे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडूयात. दोन्ही मान्यवरांना विनंती इथे या. नेक्स्ट मॅचचा टॉस तीन मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅचचा टॉस हेड इज अ कॉल टिल्स. चला नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमच्या 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध मॅचेस झालेत. एकदा ते जिंकलेत एकदा तुम्ही जिंकलात. या चषकामध्ये मागच्या वर्षी त्यांनी हरवलं होतं. आता दुसरं सीझन आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमचा निर्णय काय.
आम्ही पुन्हा पुन्हा प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्या आयोजनाबद्दल तुम्ही सांगितलं खूप चांगलं आयोजन आहे, परंतु त्यांचा कुठले खेळाडू की त्या खेळाडू तुम्ही टार्गेट करताल? तेजस याला आम्ही टार्गेट करायचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहे तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. अरविंद या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये अरविंद तुम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट लीग तुम्ही देखील खेळलेला आहात आणि समोरचा टीम त्या टीमने एकदा आपल्याला परास्त केलं आहे, त्यांच्या विरुद्ध खेळत आहे. तुमची काय रणनीती? रणनीती एकच असेल की आम्ही त्यांना यावेळेस 100% हारू. आमची जिद्दच आहे की यावर्षी आम्ही कसं एक रणजी करायचं. त्यांचं कोणत्या खेळाडू आहे? कारण त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं पठाण असेल, बरेचसे खेळाडू चांगले आहेत. त्यांचा कुठला खेळाडू की तुम्ही टार्गेट करताल? टार्गेट असं काय नाही की सर्व टीमला आम्ही कमीत कमी कसं रोखू आणि आम्ही जिंकू याचाच प्रयत्न करणार आहे. चला, थँक्यू. शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि समोर योगेश दादा, खरंच तुम्ही आलात आणि तुमचं मनापासून हार्दिक आभार आहे. कुसुंबी टीम ही आमचीच संघ आहे आम्हाला असं वाटतं. मी मागाशी देखील बोललो होतो, कारण त्या टीमने मागील धारावी चषकामध्ये देखील एंट्री केली, आता देखील केलेली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये तुमचा संघ गेला आहे. शुभेच्छा आहे तुमच्या संघाला. दादा तुम्ही व्यासपीठावरती या. चला, नेक्स्ट मॅचचा आवाज आपण या ठिकाणी. त्याचबरोबर आमचे सागर तात्या नवगणे, आमच्या टिटेघरचे डॅशिंग विराट कोहली म्हणून त्यांची ओळख आहे. सागर नवगणे यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. सागर तात्या, आपलं हार्दिक स्वागत. जवळ कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल आणि आमच्या चिखलगावचा गोड आवाज दत्तात्रय धोंडे डीडी या ठिकाणी समालोचन करतील. थँक्यू व्हेरी मच. यस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आजच्या या रायरेश्वर चषक 2025 पर्व क्रमांक 2 याला मी सुरुवात करतो. तुम्हा सर्वांचा लाडका आणि याच गावचा गोड आवाज दत्ता धोंडे. अनेक वर्ष जर पाहिलं तर हे असोसिएशन स्थापन करण्यासाठी, भोर असोसिएशन म्हटलं ना, नुकतंच असोसिएशन स्थापन झालं आणि यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्यासाठी खरंच मनाच्या अंतकरणापासून आभार असेल. कारण याआधी जर पाहिलं तर आमचं गाव असून देखील आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जाऊन कॉमेंट्री करावी लागत होती, शिकायला मिळालं. तिथून काही 32 शिराळा गावातून आम्ही बिलॉंग करत होतो. आमच्यासोबत आता सध्याच्या घडीला जोडले होते जयेश सर आणि त्यांच्या समवेत आणि KSK मधील संतोष देसाई सर, हे 2 नामवंत समालोचक सकाळच्या या सत्रापासून आपल्याला संमोहित करत होते. जयेश सर पाहिलं तर एक नामवंत समालोचकांपैकी एक. चला, विनंती लवकरात लवकर सामना चालू करायचा. सरपंच विनंती, तुम्ही टायमिंग लावा आणि आता पॅनलाइज करा. तुमच्याकडे तो अधिकार आहे, कारण तुमच्यामुळे खूप चांगली स्पर्धा चालली आहे, त्यामुळे तुमच्याकडे आम्ही अधिकार दिलेत. काल दिवसामध्ये तुम्ही होता, त्यामुळे सर्व सामने अगदी टाईमवरती झालेत. आता तुम्ही पॅनलाइज करू शकता. चेक. तत्पूर्वी थांबा 5 मिनिटं, फक्त एक सन्मान करूयात. मैदानावरती आपण पाहतो क्रिकेटचे सामने आहेत, परंतु मुख्य व्यासपीठावरती जे आमचे अतिथी आलेत, हॉटेल लाल मातीचे सुभाषजी धोंडे यांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूया. सुभाषजींना विनंती, आपण पुढे या. त्यांचा शुभ सन्मान आमचे महाराष्ट्र पोलीस बापू धोंडे करतील. त्याचबरोबर या ठिकाणी कुसुंबी गावाला बिलॉंग करणारे आमचे योगेशजी चिकणे, साई बॉसमध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं असतं आणि खूप मोठे साई भक्त ते आहेत. अगदी श्री क्षेत्र कुसुंबी काळूबाई माता त्या गावची आहे आणि आमचे योगेशजी चिकणे आलेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. योगेशजींना विनंती, योगेशदा आपण पण या. क्रिकेट वेडं व्यक्तिमत्व आहे आणि 100% समाजकारण, मैत्रीसाठी काही पण, कुठे पण, कधी पण असं व्यक्तिमत्व योगेशजी चिकणे. योगेशदा आपण या आणि त्यांचा सन्मान देखील महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे करतील. थँक्यू. तदनंतर आमच्या चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते, तरुणांना नेहमी मार्गदर्शन ज्यांचं असतं, बाजीराव दाजी धोंडे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. बाजीराव दादा धोंडे यांना विनंती, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर अण्णांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. बाजीराव दाजी आणि त्याचबरोबर अण्णा आपणास देखील विनंती, आपण या ओर टू कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. 57 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू सुर्वे कसा काव कॉर्नरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक सुर्वे कसं क्षेत्ररक्षण लेफ्ट हँड पद्धतीने हातात एका हातात पकडला, थ्रो केला, गॅदर केला, फेकेल तोपर्यंत 2 धावांपासून वंचित ठेवू शकला नाही फलंदाज सागर याला. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर विशाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. टिटेघर या संघाकडून पाहायला मिळतोय वरतुंबी. यस, टिटेघर संघाची फलंदाजी 58 धावांचा पाठलाग करतायत. 58 धावांचा पाठलाग. यस, पंच आपल्या हातामध्ये घड्याळ लावायचं आहे. 15 मिनिटामध्ये 3 षटक नाही संपले तर एक खेळाडू, अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. ती मुभा आम्ही आपल्याला दिली आहे. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्राप्त आहे. खेळाडू त्या ठिकाणी डिपेशमध्ये तैनात आहे. 1 2 3 आणि 4थ्या अटेम्प्टमध्ये वा भाई वा, काय सुर्वे कसा झेल
अभि याच्या हातातून काय सूर्य कसा झेल आणि आपण जर पाहिलं आज जर रविवार आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये अभिसाठी काही सोय होते का त्यांच्या खेळाडूंकडून पाहावं लागेल बक्षिसांचा वर्षा होईल का आणि डीजे मॅडी हे देखील बिलॉंग करतात आणि कोणी गावातून बिलॉंग करताना अनेक वर्ष सकाळ असू दुपार असू संध्याकाळ असू त्यांना पाहिलं ना तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य असतं आणि विकेट जाईल तसं आपल्याला सुमधुर संगीत डीजे मॅडी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आमिर जराशी घाई करायचे पंच घड्याळाचा काटा आपलं तंतोतंत 2 दिवस झाला आपलं कटाक्ष नजर आम्हाला पाहायला मिळते. 3 षटक जर 15 मिनिटात संपले नाही तर एक अतिरिक्त खेळाडू नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची सर्व खेळणाऱ्या संघाने दक्षता घ्या. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटामध्ये आपल्याला एक इनिंग मात्र समाप्त करायची आहे. सुरेख असा चेंडू भेदक अंगभेदक चेंडू मात्र सिंगल चिकी सिंगल घेण्यासाठी मात्र रोखू शकले नाहीत वरतुंबी या संघाच्या फलंदाजाला. आमिर या फलंदाजाला अचूक टप्पा अचूक लाईन अख्तरच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात आणि समालोचक 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर जयेश भोसले सर आणि संतोष देसाई आणि या बोर असोसिएशनचा एक गोड आवाज संकेत धोंडे सर धनावडे सर यांचा आपण आवाज ऐकत आहात. कुठेतरी रनवे मध्ये व्यत्यय आलाय फंबल झालाय कुठेतरी फंबल होताना इथे पंचांचा इशारा डेड बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 धावा खर्च केल्यात. 58 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॅडल स्वीपचा चेंडू होता भिरकावून द्यायचा होता मात्र मोठा डोका तळलाय. पंचांकडे इशारा केला लेग बायच्या स्वरूपात पंचांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय. 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारी करावी लागेल. कुठेतरी 58 धावांचा पाठलाग करताना हे षटक महागडं षटक करावं लागेल. उर्वरित 3 चेंडूवर 4 चेंडूवर प्रहार करावे लागतील. 2 चेंडू उरलेत. 2 चेंडूवर मोठे फटके येण्याची गरज आहे. सुरेख असा कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह पाहण्यासारखा असतो. काय सुरेख असा फटका पाहायला मिळाला फलंदाज आमिरच्या बॅटमधून. या फलंदाजाने नक्कीच हाहाकार घातला होता. आमिर या फलंदाजाने घनसोली घरोंदामध्ये ती लीग झाली होती वरतुंबे प्रीमियर लीग त्यांच्या गावची जी लीग झाली होती त्या लीगमध्ये जरूर या फलंदाजाने हाहाकार घातला होता. आमिर या फलंदाजाने सुरेख असा फटका वा बाय वा आमिर नाम तो सुना ही होगा आणि काय तो सुरेख असा फटका मिळतील 6 धावा आणि गाणं वाजवण्याची संधी. मॅडी पहा चांबडी चांबडी चमकते उन्हात लक 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 लका हे गाणं डीजे मॅडी यांच्या माध्यमातून आपण ऐकल्यात आणि भर उन्हामध्ये नक्कीच चांबडी चमकत असेल फलंदाजाची. बॅट तळपते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कुठेतरी टिटेघरचा गोलंदाज पहिला विशाल याच्यावर प्रहार केला होता. सुरेखाशी 4 चेंडू हाताळले त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केला विशाल या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बॉलर कोण आहे बाबा आकाश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. आकाश जर्सी नंबर 2 आणि जर्सी नंबर 2 जर सध्याच्या घडीला पाहिलं ना इंडियन टीममध्ये सरदारजी त्याचा जर्सी नंबर 2 आणि काल त्याने काय सुरेख अशी गोलंदाजी केली. अक्षदीप सिंग याचा जर्सी नंबर 2 आणि तो 2 नंबरची जर्सी घातलेला हा गोलंदाज आकाश आपल्याला आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी फसवा चेंडू मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. पिसारा फुलतोय भर उन्हामध्ये पंचांचा आणि इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या चलते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. येस प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळते
मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आणि आयुष्य आनंदात जाईल. आणि मात्र यावेळेला सुख न शोधता आनंद शोधला फलंदाज विशालाने आनंद शोधला आणि पंचांच्या बाह्या दोन्ही वरती हा येतोय, हा अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. साई भक्त आज जर पाहिलं तर लेंडी बागमध्ये आज साई लीला आणि साई सेवक या दोन पालख्यांचं आज नक्कीच त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि आज मोठा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जाईल. रामनवमी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22, लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ, अक्षरशः फलंदाज विशालच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात, आमिरच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकून ठेवल्यात गोलंदाज विशाल याने. आणि जर पाहिलं तर ओमसाई MTC याचे प्रोप्रायटर अक्षय शेठ म्हात्रे कोणी गावचे कोणी गावावरून बिलॉंग करतात आणि मुतूर बैलगाडा शर्यतमधील बकासूर या देवानंतर कुणाला जर गणलं जातं तर मुतूर या बैलाचा नंबर येतो आणि त्याच बैलाचे डायहॅट फॅन आमचे बंधुमित्र अक्षय म्हात्रे शेठ हे पाहायला मिळतात. ओमसाई MTCचे सर्वेसर्वा अक्षय शेठ म्हात्रे कोणी गावातून बिलॉंग करतात आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचे ओमसाईचं आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळते ना, क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा आज जर त्यांचे पाहिले तर एका दिवसामध्ये 5 सेटअप, हाफ ट्रॅकर, टायमिंग तर प्रॉपर आहे, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. 1-2 आणि चेंडू होतोय धरणीला दान, चेंडू होतोय सीमारे शिपार, चौकार मिळतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येईल का? कॅचेचा कॉल आहे, मात्र कॉर्नरला खेळाडू उभा आहे, त्याच्या डोक्यावर मस्तकवर दस्तक देऊन जातोय चेंडू आरपार सीमारेषे पार. डीजे मास्टर मॅडी यांच्या माध्यमातून डीजे मॅडी याच कोपरखेडा नगरीतील ज्या ज्या वेळेस मॅच असतात त्या त्या वेळेस डीजे मॅडी यांच्याकडून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. चला जराशी घाई करायची, स्पीडअप ठेवायचा आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 1 गडी बाद 30 धावा म्हणजेच येणारे 18 चेंडू 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, 28 धाव्यांची गरज, माफ करा, 12 चेंडू 28 धाव्यांची गरज. काय घडतंय, पाय बिघडतंय या मॅच मध्ये, येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन तिसरा षटक विकास घेऊन आलाय. विकास नवघने पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून खेळाडू त्या ठिकाणी डीपिश मध्ये ठेवलाय. एकेरी दुहेरी धावेचा सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण डीप मधून आला, खेळाडू गॅदर केलाय, चेंडू फेकेल तोपर्यंत एकेरी धाव. एके दुक्के से कुछ नहीं होना भाई, करना है तो कुछ बड़ा करना पडेगा, कारण 11 चेंडू आणि 27 धावा अजून देखील करायचे आहेत. 11 चेंडू 27 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी, कारण 58 धाव्यांचं लक्ष आहे आणि 28 धाव्या
पाठलाग करताना मोठे फटके येणं गरजेचं आहे. या 2-3 चेंडूमध्ये मोठे फटके येण्याची गरजेचं आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आमिर आहे. आमिरकडे ती क्षमता आहे. टिटेघरचा तो फलंदाज आहे. आणि पाहिलं ना तर बाजूबाजूच्या 2 गावं आणि 2 गावं म्हणजे उमऱ्याला उमरा असं म्हणायला हरकत नाही. एक पाऊल इकडे टाकले तर टिटेघर आहे, एक पाऊल इकडे टाकले तर आपण पाहिलं तर वर्तुंबी. कारण चिखलगाववरून वरती गेले की धोंडेवाडी, धोंडेवाडीवरून वरती गेले की पहिलं वर्तुंबी नंतर टिटेघर, पहिलं टिटेघर नंतर वर्तुंबी असं लागतं. आणि या जत्रेचा उत्सव आता या येणाऱ्या ज्या येऊन गेला त्या जत्रेच्या उत्सवामध्ये देखील अनेक खेळाडू खेळभावना दाखवली, अनेकांनी आपल्या गावाविषयी प्रेम दाखवलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत टिटेघर आणि एका बाजूला वर्तुंबी. त्याला जरासा स्पीडअप ठेवायचा. पंचांचं घड्यावर तंत लक्ष आहे. 15 मिनिटांच्या पुढे आपला अवधी जर गेला तर वा भाई वा, सुरेख अशी फलंदाजी फलंदाज आमिर याच्या माध्यमातून येते. डीजे व्याडी. आता मात्र समीकरण 10 चेंडू आणि 21 धावा. थोडासा स्पीडअप ठेवायचा मॅचला, कारण आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर अनेक सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जरूर उडवलं होतं, खेळाडू तैनात केला होता, जाळं विणलं होतं, मात्र खेळाडूकडून चूक आणि चेंडू जातो धरणीला दान. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. कॅच सोडली की मॅच सोडलीस मित्रा, कारण महत्वाची कॅच होती. आमिर सारखा घातक फलंदाज त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 2 चौकार, 1 चौकार 2 षटकार आले होते. असा आमिरची कॅच सोडणं किती महागात पडू शकतं. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, त्याचा मात्र समाचार घेता आला नाही फलंदाज विशाल याला. आणि आज जर रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी जर फलंदाजाला लॉलीपॉप चेंडू म्हणजे एक मेजवानी असते आणि त्या मेजवानीचा खरपूस समाचार मात्र घेता आलेला नाही फलंदाज विशाल याला. आता मात्र आमिर स्ट्रायकिंग एंडला. 8 चेंडू 19 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा दिलाय बिरकावून. आता मात्र कोणतीही चुकी आवी त्या ठिकाणी करणार नाही आणि डीजे मॅडीला येण्याची संधी देईल. मॅडी चला फलंदाज जराशी घाई करायची आहे, कारण जसा समोरील संघाला क्षेत्ररक्षण करण्याचा घड्याचा टायमिंग असतो तसाच आपल्याला देखील टायमिंग लावलेला असतो. त्या टायमिंगमध्ये आपण देखील आपले फलंदाज आऊट झाल्यानंतर लगेच नवीन फलंदाज मैदानात जायचं याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अभिने मात्र कोणती चूक केली नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. क्रिकेटची पंढरी म्हणून या ग्राउंडला ओळखलं जातं. कोपरखैरा नगरीतील भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 हे मैदान. फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र फुल समाचार घेतलाय. चेंडू खेळाडूंना चेंडू बेधून चिरून जातोय आर पार परार सीमारेषे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम जराशी घाई करायची. वर्तुंबी संघ आपल्याला विनंती असेल 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असेल आता विजयासाठी. स्ट्रायकिंगला आघाडीला आलेला फलंदाज विशाल मात्र अजून देखील मैदानाच्या आतमध्ये थळ ठोकून आहे. पाहूया विशाल आपल्या संघासाठी विजयी पारी खेळतो का समोरून येणारा गोलंदाज समीर त्याला थांबवतोय, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकतोय, आकडून ठेवतोय, जकडून ठेवतोय. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. यस करंदी संघ आपण तयार राहायचंय. नवयुग 11 करंदी आपल्याला विनंती असेल आपण तयार राहायचंय. यानंतर आपली मॅच असेल आणि GCC स्पोर्ट्स धोंडेवाडी
आपण देखील आपले फलंदाज लगेच तयार ठेवायची. यानंतर आपली मॅच असेल त्याचा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेच आपले फलंदाज पाठवायचे. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. मात्र पंचांचा पिसारा भर उन्हामध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. क्रिकेटमधील नियम क्रमांक 23चं उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा गोलंदाजी मार्कवर समीर. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एखादा नकारात्मक चेंडू, एखादा चौकार षटकार मॅचमध्ये रंगत निर्माण करू शकतो. गोलंदाजीसाठी विकेट आणि फलंदाजासाठी चौकार षटकार. पहा, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जात होतं ना, ती आत्महत्या करताना पाहायला मिळत होता विशाल कुठेतरी. आता मात्र समीकरण आपण नव्याने मांडूयात. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. म्हणजेच 2 मोठे फटके दीपकला सीमारेषेपार घालवावे लागतील. जर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर 2 मोठे फटके मारावे लागतील. तर गोलंदाजी करणारा गोलंदाज समीर रनवेमध्ये कुठेतरी व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. हे सामना हलता जुलता ठेवायचा आहे, कारण दुपारचं भर ऊन आहे. जसं आपल्याला उन्हाचा तडाखा बसतो ना, तसा इतर संघाला देखील बसू शकतो. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. कॅचेटीचा कॉल आहे. वा भाई वा, सोन्या काय सूर्य कसा झेल. मॅच मध्ये कलाटणी देणारा हा चेंडू निर्माण झालाय का, मॅचला वळण देणार ही विकेट झाली आहे का. आता मात्र समीकरण असेल सागर. नवीन फलंदाज, सिंगल डबल घ्यावे लागतील. स्वतःवर विश्वास ठेवलाय विशालने स्वतःवर मात्र विश्वास ठेवलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. म्हणजेच सामन्यामध्ये 50-50% सामना दोन्ही बाजूला असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 मोठे फटके मारावे लागतील तर मॅच विजय व्हायचा असेल तर. वा भाई वा, हा मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा चेंडू ठरलाय का. विकेट किपर कुठेतरी खर्रा बस क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र बॅकअप चांगला, सुरेख असा थ्रो आणि विशालला मात्र परतावं लागेल. पंच कोणता खेळाडू आउट असेल, विशाल की सागर. यस, विशाल. पंचांचा इशारा सर. पंच, खेळाडू कोणता आउट आहे? सागर आउट आहे. यस, धन्यवाद. स्ट्राईक चेंज झाली नव्हती. पंचांनी आमच्यापर्यंत पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेत मंथन शिरगावकर आणि निलेश धोंडे सर सकाळ 2 दिवस झाला आपल्या बाजूला होते. तसेच पंच पाहिलं तर विद्युत नाकवा, अशोक पवार आणि गोट्या द डान्सिंग अंपायर यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर कालच्या दिवसामधून सोमेश्वर वाई विभागातील एक संघ क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. बी ग्रुपमधून आसरे म्हणजेच सतीश सनस यांचा हा संघ आपल्याला बी ग्रुपमधून क्वालिफाय झालेला संघ पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. शॉर्ट थर्ड मध्ये खेळाडू होता, त्याच्याकडून मात्र चुकी आणि अशा चुका मात्र महागात पडू शकतात. शेवटची आहे आता मात्र 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस, म्हणजेच एखादा नकारात्मक चेंडू वरतुंबी संघाला वाचवू शकेल, टिटेगर संघाला वाचवू शकेल. पाहूया काय घडतंय मॅच मध्ये. टिटेगर संघाला एखादा नकारात्मक चेंडू वाचवू शकेल तर एखादी लिगल डिलिव्हरी वाचवू शकेल, ती म्हणजे वरतुंबी संघाला. चला, नवयुग 11 करंदी आपण लगेच तयार राहायचंय. शेवटचा चेंडू, कुठेतरी हा मोठा फटका येईल का.
आणि या ठिकाणी विजय मात्र होतोय तो म्हणजेच वडतुंबी संघाचा. अभिनंदन वडतुंबी संघ, हाडलक बॅडलक टिटेकर संघ, आपण या ठिकाणी आलात, आपण सहभाग घेतलात या चषकामध्ये. त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार आहेत. आणि यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ दॅन मिस्टर सागर नवघरे ठरतो या मॅचचा. यस, सागर नवघरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून आभार आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. यस, बाजीराव दोंडे सर आपल्याला विनंती करतो की आपण नवघरे सरांचा आपण यथोचित असा सन्मान करायचा आहे. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ दॅन मिस्टर विकास ठरतोय. मॅन ऑफ द मॅच या विकास नवगणे या.